पूर्वीने फायनली स्वीकारलं की ती जे काही करत होती ते चुकीचं आहे. नील आता त्याच्या आयुष्यातून खूप पुढे गेला आहे. नशिबाने त्या दोघांनाही एकामेकांपासून दूर केलं आहे. पूर्वीची जागा आता विद्याने नीलच्या आयुष्यात घेतली आहे. हे फायनली पूर्वीनं मनामध्ये स्वीकारलं आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात आता पुढे जायचं, मागे जे काही झालं ते विसरायचं आणि नव्यानं आयुष्याला सुरुवात करायची. म्हणून ती त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागते आणि आपल्या कारकडे जाते. इकडे नीलला काहीही माहिती नव्हतं की पूर्वीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी ते सगळं सरप्राईज ठरलं. पण त्यानं पूर्ण मनापासूनच विद्यासाठी तिथे तयारी केली होती. पण आपण जे काही केलं आहे ते बघून पूर्वीला किती वाईट वाटलं असेल, कारण आपण तर पूर्वीसोबतसुद्धा चुकीचं केलं आहे. तेव्हा मी तिला सपोर्ट केला नव्हता म्हणून आता तिचे किती मन दुखलं असेल हे बघून आणि तिला किती वाईट वाटलं असेल हा विचार करूनच त्याच्या मनामध्ये खूप गिल्टी फील होत होतं. पण विद्याच्या सांगण्यावरून तो लगेचच घाईघाईमध्ये पूर्वीच्या मागे आला. हॅलो पूर्वी. पण पूर्वी मात्र त्याचं काहीही ऐकून घ्यायच्या मध्येच नव्हती. त्याच्या आवाजाकडे तिचं लक्षही नव्हतं. स्वतःमध्येच ती गुंग आपल्या कारकडे चालली होती, कारण तिने आता पूर्ण काही मनात स्वीकारलं होतं आणि तिला नीलपासून दूर फायनली व्हायचं होतं. म्हणून नीलचा आवाज ऐकूनही तिला आता मंजूर नव्हतं. पण नीलला तिच्यासोबत बोलणं खूप महत्त्वाचं होतं, कारण नीलने जरी विद्यासोबत लग्न केलं होतं, विद्यावर तो खूप प्रेम करत होता, तरीही आजही त्याला पूर्वी एक मैत्रीण म्हणून महत्त्वाची वाटते. तिच्याबद्दल आजही त्याच्या मनात काळजी आहे आणि पूर्वीचे बोलणे त्याला खटकलं होतं की ती विद्याला त्रास देईल. म्हणून थोडं नाराज पूर्वीवर तो होता आणि तिला पावलापावलावर दाखवत होता की तो आता विद्याचा आहे. त्याचं प्रेम हे विद्यावरच आहे आता, कारण हे सगळं बघून एकदा की ती तिच्या आयुष्यात पुढे गेली की नीलच्या मनातील ते गिल्ट कमी होईल असं त्याला वाटतं. कारण वरून कुणी कसाही कितीही स्ट्रॉंग दिसू दे, पण आतून एकदम नारळाप्रमाणे ओलावा मनात असतो. आणि पूर्वी तर त्याचं पहिलं प्रेम होती. आणि मित्रांनो, प्रेम हे कधीच विसरता येत नाही. पहिलं प्रेम विसरणं खूप कठीण असतं, पण वेळ, टाईम, दिवस, तारीख हे आपल्याला थांबवून ठेवता येत नसतं ना. त्याच्या आयुष्यात वेळ बदलली होती, नाते बदलले होते. मित्रमैत्रिणींनो, मला एक पॉईंट आज क्लिअर करायचा आहे. नीलसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा, मनापासून करायचा. त्याचीसुद्धा यामध्ये काहीच चूक नाही. मला सांगा, आईवडील पण तितकेच महत्त्वाचे असतात ना, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. म्हणून त्यावेळी त्यानं आईचा मान ठेवला. पण याचा अर्थ हा नाही की त्याचं प्रेम पूर्वीवर खरं नव्हतं. त्याची एक चुकी झाली की त्यानं तिला तेव्हा साथ दिली नाही, तिचा हात तेव्हा पकडला नाही. पण का? तर आपल्या आईला परत नको हार्ट अटॅक यायला. आणि मला तरी वाटतं प्रेम एक साईडला असतं, पण आपल्या आईनं आपल्याला या जगात आणलेलं असतं. तिला दुखावून तिच्या विरोधात जाणं पण योग्य नसतं. कधीकधी काही गोष्टी वेळेवर, परिस्थितीवर सोडून द्यायच्या असतात आणि त्यानंही तेव्हा तेच केलं. त्याचं पण लग्न तनूसोबत होतंच होतं ना, पण ती तर त्याला भरमंडपात सोडून पळून गेली. पण त्यानं विद्यामध्ये पूर्वी बघूनच तिला स्वीकारलं. आपली पूर्वी आपल्या जवळ आहे म्हणून त्यानं लग्न केलं, कारण विद्या ही पूर्वीसारखीच स्वभावाने होती, साधी आणि सिंपल. म्हणून जर पहिलं प्रेम परत आलं म्हणून लग्न करून आणलेली बायको सोडून देणं कितपत योग्य आहे? पहिलं प्रेम आपल्यासमोर आहे म्हणून पहिल्या प्रेमाकडे परत जाणं आणि लग्नाच्या वेळी 7 वचन ज्या बायकोला अग्नीला साक्षी मानून दिलेले असतात ते विसरून जाणं योग्य आहे का? नीलने पण बराच विचार करूनच तो योग्य निर्णय घेतला की आता विद्या त्याची पार्टनर आहे, पूर्वी नाही. जरी पूर्वीवर त्याचं प्रेम होतं जे विसरता येणार नाही, पण लग्नाची बायको टाकून देणं तिची काहीही चूक नसताना हे पण बरोबर नाही. म्हणून त्यानं पूर्वीला हे सगळं अनुभवायला मजबूर केलं, ज्यामुळे पूर्वी तिच्या आयुष्यात पुढे जाईल, हे प्रेम विसरेल.
त्याला ही तिची काळजी आहे, म्हणून त्याची चूक आहे असं समजू नका. नियती या गोष्टींना कारणीभूत आहे. नील तर अजून पण गिल्टमध्ये जीवन जगतो, पण त्यामुळे विद्याला का दुःखी करायचं, म्हणून तो तिला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेही एक नवरा म्हणून. पण पूर्वी त्याचं पहिलं प्रेम आहे. तिला दुःख देऊन तो कसा सुखी राहील? पण तिला आयुष्यात पुढे जायला त्याला तिची मदत करायची आहे. तिच्यासाठी योग्य पार्टनर त्याला शोधायचा आहे, जो खूप जास्त प्रेम तिच्यावर करेल आणि एक मित्र म्हणून त्याला तिच्या आयुष्यात कायमचं राहायचं आहे. जेणेकरून तिला कधीही काहीही बोलू वाटलं, रडू वाटलं तर ती त्याच्याकडे आपलं मन व्यक्त करू शकेल. पण पूर्वी तर त्याच्यावर नाराज आहे आणि आपल्यामुळे आता ती खूप दुःखी झाली आहे, जे आतमध्ये झालं ते बघून. आणि मला तिच्यासोबत बोलून तिचे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील, म्हणूनच तो तिच्या मागे गेला होता आणि तिला आवाज देतोय. पण ती त्याचं काहीही ऐकून घ्यायच्या नादात नाही. ती त्याला इग्नोर करत आहे, तरी तो तिच्या मागे मागे जाऊन डायरेक्टली समोर जाऊन उभा राहतो. अरे यार पूर्वी, एकदा ऐकून तर घेशील. दोन्ही गुडघ्यांवर आपले हात ठेवत वरती तिच्याकडे बघत तो बोलतो. तेव्हा पूर्वी त्याला बोलते, ऐकून घेण्यासारखं आता काय राहिलं आहे नील? सगळं संपलं माझं. चल, आज तुझं माझं ऐकून घे. मी आता स्वीकारलं की तू माझा नाही. मी आता माझ्या डोळ्यांनी बघितलं की तू तुझ्या बायकोवर किती प्रेम करतोस ते. आणि मला आनंदच आहे की तू तुझ्या लाईफ पार्टनरला धोका देत नाहीस. ती नसतानाही तू तिच्याबद्दल माझ्याजवळ स्टँड घेतला आहे. म्हणजे तुझं प्रेम किती खरं आहे हे मला तेव्हाच समजून घ्यायला हवं होतं. पण जाऊ दे, आता देर आहे दुरुस्त आहे. मला तर समजलं आता तुम्ही दोघेच एकामेकांसाठी आहात. मी तुझ्यासाठी आता 0 आहे आणि कदाचित मीच प्रेम करत होते तुझ्यावर आजपर्यंत, पण आता मी सुद्धा नाही करत प्रेम तुझ्यावर. समजलं तुला? आय डोंट लव्ह यू मिस्टर नील बिर्ला. आता तिला भरून येतं आणि ती त्याची कॉलर पकडत बोलते, समजतो काय स्वतःला तू? आणि का मागे आलाय माझ्या? जात आणि हो जा, सोडलं आज नंतर मी तुला. जा, जग तुझं आयुष्य तुझ्या बायकोसोबत, जिच्यावर तू खूप प्रेम करतो. हो जाईल, पण एकदा ऐक तर माझं. माफ कर मला पूर्वी प्लीज. नील तिच्या हातांना पकडत बोलतो. नील, तूच मला माफ कर. मी तुझ्या आयुष्यात बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करत होते. माझी जागा मिळवण्याच्या नादात मी दुसऱ्याच मुलीची काही चुकी नसतानाही तिचं जीवन बर्बाद करण्याचा विचार करत होते. खरं तर तिची ही कहाणी ही माझ्यासारखीच आहे. वापर तर तिचाही माझ्याच सारखा झाला आहे. पण नील, मला जसं सोडलं तसं तिला कधीच सोडू नकोस तू. आयुष्य खूप छोटं आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून तू तिची काळजी घे आणि तुझीही काळजी घे. आता मला काहीही प्रश्न नको विचारूस. मीही माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. हो कदाचित मला वेळ लागेल, पण मी आता नक्कीच प्रयत्न करेल की मी सुद्धा माझ्या आयुष्यात खुश राहू शकेल. नीलला एकीकडे खूप आनंद होत होता की पूर्वी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत आहे, आणि दुसरीकडे खूप वाईट वाटत आहे की आपण पूर्वीसारख्या मुलीला इतका त्रास दिला की तिला आता प्रेमावर सुद्धा विश्वास नाही. त्याला पूर्वीला खूप काही सांगायचं आहे, पण पूर्वी आज त्याचं ऐकणार नाही हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. म्हणून नील मनातच देवाकडे प्रार्थना करतो, ही जी मुलगी बघत आहेस ना देवा तू, ती माझ्यासाठी खूप आणि खूप स्पेशल आहे. तिच्याचवर मी प्रेम करायला शिकलो होतो. तिनंच मला बऱ्याच गोष्टी आयुष्यात शिकवल्या, पण आयुष्यात आमचं दोघांचं प्रेम हे पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्याच काळात प्रेम निभावणं हे मी विद्याकडून शिकलो. म्हणून आता मी विद्याला सोडू शकत नाही, कारण ती आता माझी बायको आहे. पण देवा, पूर्वीला सुद्धा माझ्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर दे. माझ्यापेक्षा चांगला मुलगा ती रिझर्व करते. आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिणावून घेतलं, पण आता तिच्या वाट्याचं संपूर्ण सुख तिला दे. देवा, माझ्या चुकीची सजा ही या पूर्वीला देऊ नकोस. हवं तर मला काहीही पनिशमेंट कर, पण पूर्वीला पुढं जाण्यासाठी मदत कर. तिच्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे, मला माहिती आहे.
पण तिला हे स्वीकारण्यासाठी, सावरण्यासाठी हिंमत दे. ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. तिच्याच टक्करचा तिला साथीदार दे, जो तिची सुखदुःखामध्ये काळजी घेईल, तिच्या सुखदुःखात सहभागी होईल. आयुष्यात खांद्याला खांदा मिळवून दोघंही चालू शकतील असा मित्र, प्रियकर, नवरा तिला भेटू दे. माझी फक्त देवा तुझ्याकडे हीच विनंती आहे की तिचं प्रेम ज्याच्यावर होईल ते प्लीज आता तरी पूर्ण कर. नील देवाकडे प्रार्थना करत असताना त्याच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. तो पूर्वीचा हात आपल्या हातात घेत तिला बोलतो, पूर्वी, तू जो काही निर्णय घेतला आहे त्यात मी खूप खुश आहे. पण प्रियकर, नवरा बनता नाही आलं म्हणून काय झालं? मला तुझा मित्र बनायचं आहे, तुला साथ द्यायची आहे. तुझ्या हातात कुणा दुसऱ्याचा हात बघायचा आहे जो की तुझी खूप काळजी घेईल. माझा हा हक्क मला प्लीज दे. माझी मैत्री तोडू नकोस. तू जसं म्हणशील तसा मुलगा मी सापडून आणेल तुला. माझ्यासारखी अर्ध्यावर साथ नाही सोडणार तो, याची खात्री मी आधी घेईल, नंतर त्याला तुझ्यापर्यंत येऊ देईल. नील डोळ्यात बघत तिला बोलतो. पूर्वी आपले हात त्याच्या हातातून सोडते आणि दूर उभी राहते त्याच्यापासून आणि बोलते, नील, नो थँक्स. मी माझ्यासाठी पार्टनर शोधेल, तू नको काळजी करू. राहिली गोष्ट मित्र बनण्याची, तू माझा प्रियकर बनू शकला नाही, मित्र काय बनेल? त्यामुळे आजपासून आपण एकमेकांना ओळखत नाही असंच ठीक आहे. तेव्हा नील बोलतो, तुला शेवटचं एक बोलू. तू खुश तर मी खुश. नको ठेवू मैत्री, नेहमी खुश राहा. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, जे मी विसरणार नाही, कारण ते पहिलं प्रेम होतं माझं. पूर्वी हे नावसुद्धा मला खूप स्पेशल आहे. पण तो वरती बसलाय ना, तो सगळं लिहित असतो, कुणाच्या नशिबात काय करायचं ते, म्हणून आपल्या नशिबात ते घडतं. माझ्यापेक्षा लाख चांगले गुण असणारा मुलगा तुला मिळो आणि कधीही काहीही काम असलं तर हाक मार. मी एक मित्र बनून तुझ्याकडे धावत मदतीला येईल. फक्त तेव्हाच्या त्या एका चुकीसाठी मला माफ कर बस. पूर्वी लगेच बोलते, एक चुकी? ती कोणती? ती त्याच्याजवळ जात बोलते, तुला तेव्हा हात धरून घरात आणलं नाही, मॉमला स्पष्ट सांगितलं नाही की तूच माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होती ते, म्हणून माफ कर. तो आपले दोन्ही हात जोडत तिच्या पुढे खाली मान घालून उभा राहतो. पूर्वी हसते आणि त्याला बोलते, तेव्हा जर थोडा पुढाकार घेतला असता ना तू, तर आज आपण असे दोघंही उभं नसतो. पण जाऊ दे, सोड ना त्या गोष्टी. विचार करून का त्रास करतोय आपण? तू पण काय लक्षात ठेवशील. चल, केलं तुला माफ मी. ती त्याच्या हातावर आपले हात ठेवत बोलते, मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय नील. कदाचित तुला इतक्या लवकर विसरणं नाही जमणार माझ्याकडून. कदाचित थोडा वेळ लागेल मला, किंवा खूप वेळ जाईल. कदाचित मी तुझ्या प्रेमात माझा जीव. ती काही पुढे बोलणार तर तो तिच्या तोंडावर आपला हात ठेवत बोलतो, हे बघ, जे झालंय ते झालंय. आता आपण आपल्या आयुष्यात पुढे जातोय, तूही जाणार. सगळं काही चांगलं होणार बघ. तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. त्याच्यासाठी ते बोलणं सोपं होतं, कारण त्याच्या आयुष्यात विद्या होती त्याला साथ देणारी. पण तिच्याकडे तर आजही कुणी नाही ना, जे तिला समजू शकेल. त्याचं तिला समजावणं, त्याचं माफी मागणं, त्यानं त्याला क्षणात माफ करायला मजबूर केलं पूर्वीला. कारण जरी पुढे जायचा निर्णय ती घेत असली तरी त्याला विसरणं, आणि कसं विसरायचं? कोण मुलगा मला साथ देणार? माझ्या या सगळ्या गोष्टी माहिती करून कोण माझ्यासोबत लग्न करेल, याच विचारात ती होती. तितक्यातच नील तिला बोलतो, तुला माहिती आहे पूर्वी, कृष्ण आणि राधा हे कधीच पती पत्नी बनू शकले नाही, पण एकामेकांचे मित्र ते कायम राहिले. मलाही तसंच तुझ्या सखा बनून तुझी साथ द्यायची आहे. पण जर तू तुझ्या आयुष्यात दुसऱ्या चांगल्या लाईफ पार्टनरसोबत पुढे जाणार असेल तर. पूर्वी लगेच बोलते, ठीक आहे, विचार करेल मी. आज माफ केलं मी तुला, तेच खूप समज. आणि राधाकृष्ण आजही एकमेकांवर प्रेम करतात. मी तर नाही करू शकत आता. मी कुठे म्हटलं प्रेम कर? आपण एक मित्र बनून राहू, हेच बोलतोय मी. ओके, विचार करेल. पूर्वी त्याला बोलते, त्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागेल, पण मन जिंकावं लागेल माझं. विश्वास गेला की येत नसतो परत. पण तू प्रयत्न कर आपल्या मैत्रीसाठी. मला वाटलं तर मी नक्कीच तुझ्या मैत्रीचा हात स्वीकारेल. नीलला आनंद होतो. तो हसतो आणि ओके म्हणतो.
पूर्वी पण थोडे स्मित हास्य करत पुढे जाते आणि त्याच्याकडे बघते. परत मागे येत त्याला म्हणते, तुला वाईट वाटणार नसेल तर एक मागू तुझ्याकडे शेवटचं. एक काय पूर्वी, काहीही मागाच. आज तू पुढे जायचा विचार केलाय ती खूप मोठी गोष्ट आहे. मला मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. ती लगेच बोलते, आज एकदा फक्त शेवटचं हक करेल मला. इकडे रिया राकेश बराच लहानपणच्या काही गप्पा गोष्टी मारतात. ऑब्वियसली तो रियासोबत लग्न करायला नकार देतो तिथेच, कारण त्याला तसल्या मुली अजिबात आवडत नसतात. आणि रियाला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण मला बॉयफ्रेंड आहे हे तिनं त्याला आधीच सांगून दिलं होतं. तो आता खिडकीतून बाहेर बघत होता. तोच त्याला समोर पूर्वी दिसते, साधी सिंपल, जी हात जोडून एका मुलासोबत बोलत होती. आणि तो दुसरं तिसरं कुणी नसून आपल्या मैत्रिणीचा नवरा आहे. बघून त्याला तर धक्का बसतो, कारण बाहेर पूर्वी तर नीलला हक करत होती आता, आणि तोही तिला शेवटचं हक ऐकून न राहून मिठीत घेतो. दोघंही आता निशब्द असतात. इकडे राकेशला तर विद्याचं टेन्शन येतं. पण जेव्हा नील पूर्वीला बाय करून आत येतो आणि पूर्वी गुडघ्यांवर बसून खाली बसत जे रडते ते राकेशला खूप वेगळं वाटतं. रिया पण पूर्वीला तसं बघून राकेशला तिची सगळी स्टोरी सांगते. आता पूर्वी आपले डोळे पुसते आणि मनाशी काहीतरी विचार करून गाडीत बसते. कमेंट करून मला सांगा स्टोरी कशी वाटली ते. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.